शिवसेना रिपब्लिकन सेना युती सज्ज, लवकरच उमेदवार मुलाखती, गोरगरीब कार्यकर्त्यांना मोठी संधी, इच्छुकांनी तात्काळ संपर्क साधा. युतीची निवडणूक मोहीम सुरू, सामान्य कार्यकर्त्यांसाठी दारे खुली, लवकरच मुलाखती, तयार रहा. रिपब्लिकन सेना सांगली जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न. रिपब्लिकन सेना सांगली जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक बहुजन संघटित कामगार संघटनेचे कार्यालय 100 फुटी रोड, व्हाईट हाऊस हॉटेल शेजारी विश्रामबाग येथे संपन्न झाले. बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांनी भूषवले. डॉक्टर माने यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की रिपब्लिकन सेना शिवसेना युतीद्वारे निवडणुका ताकदीने लढवल्या जाणार आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील ताकदवान उमेदवारांची तातडीने पडताळणी करून त्यांना मुलाखतीसाठी सादर करावे. तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या साहजिक असे सत्ताधारी बना अभियानाअंतर्गत निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. संघटना बळकट करण्यासाठी तालुका संरचना, निवडणूक तयारी आणि पदभार सोपवण्याचे विषय चर्चिले गेले. प्रमुख उपस्थित पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय फारुख ककमरी, जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने, महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती उज्ज्वला धोत्रे, युवक जिल्हा अध्यक्ष माननीय संतोष वानखडे, उपस्थित पदाधिकारी माननीय अरुण धेंडे, माननीय संदीप धुमाळ, माननीय महेंद्र कांबळे, माननीय संतोष रोकडे, माननीय अनिल चौधरी, माननीय चंद्रकांत भगत, माननीय प्रशांत कदम, माननीय शहाजी केंगार, माननीय शैलेंद्र आयवळे, माननीय अमोल सावंत, माननीय आकाश लोंढे, माननीय परशुराम यादव, माननीय सुभाष कांबळे, महिला आघाडीतील उज्ज्वला धोत्रे, प्रीती दबडे, आकाशवाणी काठे, प्रज्ञा गायकवाड, राखी शिंदे, सविता माने, रेश्मा वनखंडे, सोनाली कांबळे. बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. आज रिपब्लिकन सेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं कार्यकर्त्यांची बैठक, मुख्य पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या येणाऱ्या इलेक्शन आणि महानगरपालिकेच्या येणाऱ्या इलेक्शन संदर्भात चर्चा करण्यात आली. त्या दृष्टिकोनातून आज महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षपदी प्रशांत कदम यांची निवड करण्यात आलेली आहे आणि शहराध्यक्षपदी शाहरुख ककमरी यांची निवड करण्यात आलेली आहे. मिरज शहराध्यक्षपदी शाहरुख ककमरी यांची निवड करण्यात आलेली आहे. या निवडी करण्याच्या पाठीमागचा उद्देश जे महानगरपालिकेची इलेक्शन आहे ती इलेक्शन आम्हाला ताकदीनं लढायची आहे आणि आमच्या पार्टीच्या माध्यमातून रिपब्लिकन सेना आणि शिवसेना अशी युती करण्यात आलेली आहे आणि या युतीच्या अनुषंगानं लवकरच एक 8 दिवसामध्ये आम्ही तारीख डिक्लेअर करून इच्छुक उमेदवाराची जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका क्षेत्रातल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा केली जाणार आहे आणि आज त्या पद्धतीचं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे.